सर्व आनंदित आहात का? आनंदित आहात का? आनंदित आहात? नाही का? अध्यक्ष मॅडमचा आवाज येते. आपण संगती इथे उपस्थित झालो. वक्ता मॅडम लाभले. आपण सर्व इथे उपस्थित आहोत नाही का? अनेक वेगळा आनंद आहे. परंतु स्तोत्रसंहिता 11 मध्ये आपल्याला सांगतं की प्रभूच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, त्याच्या हातात पूर्ण सौख्य आहे आणि म्हणून त्याच्या सानिध्यात आनंदच आहे नाही का? म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते, तुम्ही सर्व आनंदित आहात का? आनंदित आहात? देवाच्या सानिध्यात आहोत आणि खरंच देवाच्या सानिध्यात आनंद आहे. त्याच्या सानिध्यात जाण्या अगोदर, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्या अगोदर आपण ख्रिस्ताला आद्य स्थान देऊया आणि आजच्या वचनाकडे सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिले प्रथम परमेश्वराच्या चरणात जाऊया, स्वतःला लीन आणि नम्र करूया, प्रार्थना करूया आणि आजची भक्ती, आजचं जे काही नियोजन आहे ते आपण परमेश्वराच्या हातात समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वर पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या जिवंत दयागण प्रेमळ बाप्पा, मनापासून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. सर्व आदर मान महिमा गौरव आम्ही तुला समर्पित करत आहोत. आम्ही पाहतो प्रिय प्रभू, दिवसाच्या सुरुवातीला संपूर्ण सृष्टी पशुपक्षी तुझं गौरव आणि तुझं स्तुती स्तवन करतात. आम्ही तर तुझ्या हाताचे हस्तकृती आहोत, तुझ्या दृष्टिकोनात अतिमोलाचे आणि श्रेष्ठ आहोत. परंतु प्रिय प्रभू, तुझ्या गौरवासाठी बऱ्याचदा कमी पडतो, उणे पडतो, दुर्बल असतो. परंतु जशी आहो तशी तुझ्या कृपेस्तव आज आम्हा प्रत्येक महिला संघाला प्रिय प्रभू तू या ठिकाणी उपस्थित केलं आणि तुझ्या वचनातून प्रिय प्रभू शिकण्यासाठी, तुझं स्तुती स्तवन करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला आज तू या ठिकाणी आणलंस. त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानते, तुझी स्तुती करते. सर्व आदर मान महिमा गौरव तुला समर्पित करतो आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रिय प्रभू, एव्हेंजेलिकल अलायन्स टी चर्च प्रिय प्रभू यांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. जे नियोजन त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करीत आहोत. महिला संघाचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी आणि सर्व पाळक वर्ग आणि स्थानिक पाळक साहेब, पाळकीनबाई ह्या सर्वांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. ही सर्व पूर्व तयारी करण्यासाठी बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याने तू त्यांना चालवलंस, घडवलंस म्हणून तुझे आभार मानते. आणि हा समय प्रिय प्रभू आम्हाला तू दिलास की आम्ही तुझ्या वचनातून ऐकावं. म्हणून विशेष करून इथं उपस्थित आलेल्या सर्व आमच्या महिलांना तुझ्या पवित्र हातात तू घे. जयण्याच्या मार्गात असतील अशा प्रत्येक महिलेला तुझ्या पवित्र हातात तू घे. त्यांचे मार्ग तू मोकळे कर, त्यांच्या संगतीत तू राहा आणि ज्या इथं उपस्थित आहे आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाचा आशीर्वाद तू दे. या समय विशेष करून आम्हाला परमेश्वर पित्या हा परिसर तुझ्या पवित्र हातात तू घे, चर्च तुझ्या पवित्र हातात तू घे, उपस्थित सर्व महिलांना तुझ्या पवित्र हातात तू घे आणि आम्हा प्रत्येकास ऐकणारे कान, समजणारं हृदय तू आम्हास दे. विचलित करणारे सर्व सांसारिक प्रॉब्लेम, काळजी, चिंता आमच्यापासून दूर कर आणि केवळ तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष असू दे. आणि विशेष करून प्रिय प्रभू तू आम्हाला आत्मिक बलाने तू भर, आत्मिक सामर्थ्याने तू आम्हाला भर, तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करणारे आम्ही बनवू, अशा रीतीचं अनुग्रह तू आमच्यावर कर. प्रार्थना करते प्रिय प्रभू, मी तुझी दासी, कोणची लायकी नाही आणि पात्रता नाही, परंतु पुन्हा एक वार तुझं उपयुक्त पात्र म्हणून तुझी सेवा करण्यासाठी आज नावली या ठिकाणी प्रिय प्रभू तुझ्या महिला संघामध्ये तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी जी संधी तू मला दिलीस त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानते. प्रार्थना करते प्रिय प्रभू, लीन होते, नम्र होते, कोणची लायकी नाही आणि कोणची पात्रता नाही, परंतु तुझं उपयुक्त पात्र म्हणून स्वतःला रिक्त करते. तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या वरदस्ताने भर, तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून प्रिय प्रभू आजचं वचन मला देखील आणि तुझ्या इथं उपस्थित सर्व महिलांना, आमच्या कळपाला प्रिय प्रभू आध्यात्मिक सुंदर असा आकार देणार होईल.
अशा रीतीचं अनुग्रह तू आमच्यावर कर. सर्व आदर मान महिमा गौरव आम्ही तुला समर्पित करतो. आजच्या दिवसभराची भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. हा वचनाचा वेळ देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहोत. सर्व आदर मान महिमा गौरव तुला समर्पित करत ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र अति गोड मधुर नावात मागते म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आजचं जे आपलं ध्येय वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे, ते सगळ्या महिलांकडे बायबल असेल माझा विश्वास आहे. आणि आपण ते बायबल खोलणार आहोत. त्यामध्ये पवित्र शास्त्रातील जे वचन आहे आजचं आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याही मी प्रथम परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते आजच्या सुंदर अशा दिवसाबद्दल. आणि विशेष करून इव्हेंजिकल अलायन्स ख्रिश्चन मिशन आणि या सर्वांचं, या संस्थेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे खजिनदार सेक्रेटरी यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे महिला संघाच्या अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे खजिनदार सेक्रेटरी या सर्वांचे मनापासून आभार मानते. आलेले पाळक वर्ग त्यांचे आभार मानते. आणि विशेष करून तुम्हा सर्व महिलांचे आणि स्थानिक पाळकसाहेब पाळकीनबाई यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि खरोखर विशेष करून तुम्ही सर्व इतक्या लांबून आलेले, प्रभूने तुम्हाला व्यवस्थित सुखरूप आणलेले, तुमचे चेहरे पाहून आनंद वाटतोय. आणि खरंच हे सर्व आदर गौरव सर्व प्रभूला देऊया. आणि सुरुवातीलाच सुंदर असं गीते झाले, त्याबद्दलही मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. सुंदर असं स्वागत या ठिकाणी गीताद्वारे, डान्सद्वारे करण्यात आलं, त्याबद्दल देखील मी आभार मानते. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे डान्स होत होता आणि जे स्वागत होत होतं ते कोणासाठी होत होतं? तुमच्या आणि माझ्यासाठी, नाही का? परंतु सगळ्यात पहिले आणि सगळ्यात अगोदर आमच्या ख्रिस्ताची उपस्थिती इथं झालेली आहे. आणि म्हणूनच आपण आज इथं उपस्थित आहोत, कारण की त्या ख्रिस्ताचं प्रेम आमच्यावर आहे, त्या ख्रिस्ताची कृपा आमच्यावर आहे. आणि म्हणून सर्व आदर, सर्व गौरव, सर्व त्याची उपस्थितीला आपण समर्पित होऊया. आणि सर्व आदर गौरव मान सन्मान आपण त्या जिवंत पवित्र येशू ख्रिस्ताला देऊया. आणि जोराने जेवढे होईल तेवढ्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. यावेळेस मी सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा ख्रिस्ताचे आभार मानते. आणि पुन्हा एक वार तुम्हाला विचारते, तुम्ही सर्व आनंदित आहात का? का आनंदित आहे? इथेच आवाज कमी होतो. आनंदित आहे ना आपण ख्रिस्ताच्या सानिध्यात? आता आपल्याला 3 दिवस, अजून 2 दिवस काढायचे ना. आणि म्हणून लक्षात राहू द्या, विचारल्यावर आपण आनंदित आहात का? हो म्हटल्यावर का आनंदित आहे? तर प्रभूच्या सानिध्यात ना. आणि आजचं आपलं जे ब्रीद वाक्य आहे त्याकडे आपण जाण्या अगोदर मंडळीतूनच कोणीतरी ते मोठ्याने वाचलं. मी तर म्हणते खूप छोटं आहे, आणि आपण सगळ्यांनी मिळून वाचलं तर खूप चांगलं होईल, नाही का? सगळ्यांनी मिळून वाचलं तर आपल्याला ते समजेल पण, आणि आपण त्यातून शिकू पण. सर्वांनी काढलं? सर्व सोबत वाचूया. वाचायचं? हा, 1 2 3 स्टार्ट. स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. नीतिसूत्रे 14:1. आता विचारलं, प्रश्न केला, सद्गुणी म्हणजे काय? तर कोण सांगू शकेल? माझं शिक्षणच असं असतं, विचारून पण म्हणजे तुम्ही इथं बसलेले हे मला कळेल, नाही का? नाही तर मी एकटीच बोलते आणि आपल्या इकडे चालू आहे, समजलं ना? तर म्हणून सद्गुणी स्त्री याकडे आम्ही पाहत असताना पहिले प्रथम आम्हाला पवित्र शास्त्रातून पाहिलं पाहिजे सद्गुण म्हणजे काय, शहाणपण म्हणजे काय, नाही का?
तर पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्रे वचनामध्ये आपण जर बघितलं तर नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये जवळजवळ 80 वेळा नाही का मूर्ख हा नाव आलेला आहे आणि 20 वेळा सद्गुण किंवा शहाणपण हे नाव आलेलं आहे. आणि आपण पाहिलं तर नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये भोळ्याविषयी पुष्कळ वेळा काही शिकवलेलं आहे. सुज्ञपण, मूर्खपण आणि भोळेपण. मूर्खपणा थोडासा भोळेपणामध्ये देखील मोडतो नाही का. एखादे भोळे व्यक्ती असले तर आपण त्यांना मूर्खामध्ये गिनतो नाही का. वास्तविक प्रभूचं वचन आपल्याला ते पण सांगतं की जास्त भोंदू राहू नका नाही का. संत पाऊल आम्हाला सांगतं भोंदू जीवन आम्ही जगू नये आणि भोळं जीवन पण आम्ही जास्त जगू नये, नम्र जीवन जगायला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये 80 पेक्षा जास्त वेळा मूर्ख हा शब्द आलेला आहे आणि शहाणपण हा 20 पेक्षा कमी. तर सांगण्याचा उद्देश आहे नीतिसूत्रे हे लिहित असताना आपल्या सर्वांना माहित आहे नीतिसूत्रे हे कोणी लिहिलेले आहे नाही का. कोणी लिहिलंय? शलोमोन राजाने लिहिलंय. का लिहिलेले, कसं लिहिलेले ह्याचा आपल्याला जरी आपला अभ्यास तो नाहीये किंवा शिक्षण पण ते नाहीये, आज आपण 3 गोष्टीवर आपण जास्त करून बोलणार आहोत. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे एक सद्गुण नाही का, एक सुज्ञ स्त्री आणि विशेष करून घर बांधणे आणि मूर्खपणा या गोष्टीवर आपण या 3 दिवसामध्ये शिकणार आहोत. सुज्ञ स्त्री असणं म्हणजे काय नाही का. तर आज तुम्ही सुज्ञ आहात म्हणूनच तुम्ही इथं आलेले आहात. बरोबर, सगळे ऍग्री आहे? सुज्ञ आहेत की नाही? आता विचारलं किती जण मूर्ख आहे तर नाही का प्रश्न पडतो. कोणाला मूर्खामध्ये गणती व्हायला आवडणार नाही, परंतु सत्य आहे पवित्र शास्त्र सांगते अशा पण मूर्ख स्त्रिया आहेत आणि सुज्ञ स्त्रिया पण आहेत. आणि आपल्याला नवीन करारामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताने जो सुंदर असा दाखला सांगितला त्यावर पण आपण शिकणार आहोत. त्यामध्ये पण सुंदर रीतीने सांगितलेलं आहे की 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. आणि त्याच्यातून देखील प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तम रीतीने आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आज पुन्हा एकदा प्रश्न आहे, काही सुज्ञ स्त्रियाही असू शकतात, काही मूर्खही असू शकतात नाही का. इथं न्या, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. पण सत्यता ही आहे की आज आपल्याला वचनातून शिकायचं आहे की आपण कुठे मोडतो ना. एक गट असतो, एक शहाण्यांचा आणि एक मूर्खांचा. मग आज आपण डिवाइड करणार आहोत, आपण त्याच्यात एक ग्रुप पाडणार आहोत की किती शहाणे आहे आणि किती मूर्ख आहे. याचं परीक्षण तुमच्या अध्यक्ष मॅडम नाही करणार, मी पण नाही करणार, स्थानिक पालक वर्ग पण नाही करणार. याचं निरीक्षण, याचं आत्मपरीक्षण आज ते तुम्हाला आणि मला करायचं आहे. सर्वांना ख्रिस्ता सलाम. सर्व आहेत? आपल्या संसारिक ज्या काही काळजी चिंता असेल त्या दूर ठेवायच्या आहे आणि आता आमचं लक्ष फक्त वचनाकडे असलं पाहिजे. परमेश्वराच्या वचनातून आपण बघत असताना आपल्याला नीतिसूत्रे 9:10 मध्ये म्हटलेलं आहे परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा काय आहे? आरंभ आहे. ज्या स्त्रीच्या जीवनात परमेश्वराचं भय आहे तिच्या जीवनात काय आहे? ज्ञान आहे, बुद्धी आहे, शहाणपण आहे, हुशारकी आहे. या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याला आपण उच्चारू शकतो सुज्ञ अशा शब्दाला. ज्ञान, सुज्ञता, शहाणपण नाही का, बुद्धिमत्ता असणारी स्त्री, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मोडतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं कुटुंबाचा देखील उल्लेख आलेला आहे. जे लोक देवाकडे पाहतात किंवा देवाचं भय त्यांच्या जीवनात आहे, त्यांच्या कुटुंबाच्या भांडणीमध्ये किंवा त्यांच्या घराच्या भांडणीमध्ये ख्रिस्त असतो. त्या भांडणीमध्ये ख्रिस्त असणं गरजेचं असतं, देव असणं गरजेचं असतो. पहा, आपण पाया बांधतो नाही का, आपलं घर बांधतो, डायरेक्ट आपण त्या ठिकाणी टिकाम वगैरे लावतो का?
डायरेक्ट लावतो का? काय करतो? पहिले प्रथम पालकांना बोलवतो, नाही का? आणि मग तिथे प्रेयर होती, प्रार्थना होते, आणि मग आपण त्या ठिकाणी पहिले आद्यस्थान ख्रिस्ताला देतो आणि ते घर बांधण्यासाठी प्रभूच्या हातात ते घर देतो. आणि मग ते घर एक सुंदर रीतीने बांधल्यानंतरही आपण म्हणतो की वास्तू शांती आपल्याला करायची, नाही का? आणि मग आपण त्या ठिकाणी जे घर बांधण्याची जी पवित्रता, शुद्धता त्या घरामध्ये हवं म्हणून आपण त्या घराला देखील प्रभूच्या हातात समर्पित करतो. परंतु मुळात जर देवाचं भय आमच्या जीवनात आहे तर ते कुटुंब, ती एक घर, किंवा ते ज्याला वेगवेगळे शब्द आपण मराठीत म्हणतो, घर आहे, वास्तू शांती आहे, नाही का? ज्या ठिकाणी आश्रय आहे त्या ठिकाणी आश्रम स्थान पण म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये बोर्डिंग म्हटलं जातं, हाऊस म्हटलं जातं, होम म्हटलं जातं. एवढ्या गोष्टी त्या घराला बोलल्या जातात. परंतु आज आम्हाला शिकायचं आहे की सुज्ञ स्त्री आपल्या हातांनी घर बांधते आणि मूर्ख स्त्री त्या आपल्या हातांनी काय करते? पाडून टाकते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पवित्र शास्त्रात किती सुंदर रीतीने हे शब्द लिहिलेले आहे. जरी हे शलमोन राजाने लिहिलेलं आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये अशाच गोष्टीमुळे अनेक अशा गोष्टींचा त्याला अनुभव आला. त्याच्या जीवनामध्ये शलमोन राजाने पाहिलं की त्याला शांती पाहिजे होती, खरी शांती, नाही का? ती शांती त्याने बऱ्याच गोष्टींमध्ये मिळवण्यासाठी पाहिलेली. तुम्ही जर नीतिसूत्राचा अभ्यास केला आणि त्याचे सुंदर म्हणजे तरुणांसाठी पण आहे, मी तर म्हणते नीतिसूत्र रोज आणि रोज स्त्रियांनी पण, तरुणांनी पण, आणि आपल्या मंडळीत आपण जसं स्तोत्रसंहिता वाचतो, स्तोत्रसंहिता हे प्रभूचं वर्णन करण्यासाठी, नाही का? प्रभूचं वर्णन त्याची वाखाणणी करण्यासाठी, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेण्यासाठी स्तोत्रसंहिता आहे. परंतु नीतिसूत्रे जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की आमचं व्यावहारिक जीवन आम्ही कसं जगायचंय हे आम्हाला त्यामध्ये ज्ञान आहे, हे त्यामध्ये आम्हाला शिकवलेलं आहे. आणि मग ते फक्त स्त्रियांसाठी नाही आहे. जास्त करून सद्गुणी स्त्री म्हटलं आणि महिलांचा जर दिवस म्हटला किंवा महिलांसाठी संमेलन असलं तर नीतिसूत्र पुस्तकच जास्त करून आपण निवडतो. परंतु वास्तविक आम्ही पाहतो की नीतिसूत्रे हे आमच्या सांसारिक, वैवाहिक आणि आमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे, आमच्या मुलांसाठी देखील महत्वाचे, आमच्या मुलींसाठी देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून जेवढं आम्ही त्याचं वाचन करू तेवढं आम्हाला ज्ञान प्राप्त होणार. कारण की हे ज्ञान एका अनुभवी व्यक्तीच्या जीवनातून आलेले आहे. आणि ती अनुभवी व्यक्ती म्हणजे कोण? तर शलमोन राजा. कारण की त्यांनी तो अनुभव घेतला. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या वेळेस प्रभूच्या चरणात तो लीनतेने गेला, नम्रतेने गेला, आणि शमूएलाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहू त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो लीनतेने, नम्रतेने प्रभूच्या चरणात गेला आणि त्यांनी एक प्रार्थना केली आणि प्रभू त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एक उत्तर विचारलं. आम्ही पाहतो देवाने त्याला विचारलं तुला काय पाहिजे. त्यावेळेस शलमोन राजाने धन संपत्ती मागितली नाही, नाही का? काहीतरी जगातील मोठ्या गोष्टी मागितल्या नाही, परंतु शलमोन राजाने सुज्ञ रीतीने, एक शांतपणाने आणि शांत याच्याने एक गोष्ट मागितली, आणि ती काय म्हणजे ज्ञान, बुद्धी. की देवा परमेश्वरा तुम्हाला बुद्धी दे, तुम्हाला ज्ञान दे. आणि देव त्याच्यावर काय झालेला आहे? संतुष्ट झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे, आनंदित झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याला बुद्धीच नव्हे तर इतकं संपन्न केलं. जर आपण मत्तयाच्या 6व्या अध्यायामध्ये वाचलं की शलमोन देखील, नाही का, आम्ही पाहतो की त्याच्या इतका संपन्न, त्याच्या इतका श्रीमंत कोणीही झालेला नाही आणि होणार पण नाही. आपल्याला माहिती आहे जगामध्ये, आता मी नावं घेत नाही, श्रीमंताची लिस्ट लागते, नाही का? आपल्याला आता मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये आम्हाला लगेच कळतं 1 नंबरवर कोणाची किती इस्टेट आहे, कोण किती श्रीमंत आहे, नाही का? आपल्याला माहित आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की शलमोनासारखं श्रीमंत कोणी नव्हतं आणि होणार पण नाही. म्हणजे आता होईल का? कोण आहे का मग 1 नंबरवर?
कोण आहे? सर्वांना ख्रिस्तात सलाम. आपल्याला माहित पाहिजे, मला नाव माहित आहे, तुम्हालाही नाव माहित आहे, बरोबर. परंतु आता कोण श्रीमंत असेल? आता सध्या ज्या व्यक्तीचं नाव येईल त्याच्याही पहिले कोण असेल? कोणी व्यक्ती असेल, पण त्याच्या पहिले शलमोन राजाच हा श्रीमंत असेल. कारण की परमेश्वराचं सत्य वचन आहे की त्याच्या इतकी श्रीमंती, त्याच्या इतकं ज्ञान बुद्धी कोणालाही मिळालेली नाही. आणि ते ज्ञान, ती बुद्धी शलमोन राजाकडे होतं, ते सुज्ञपण त्याच्याकडे होतं. आणि म्हणूनच आम्ही बघतो की सबाईची राणी आणि इतर ठिकाणातून त्याचं ज्ञान पाहण्यासाठी, त्याचं वैभव पाहण्यासाठी नाही का लोक आलेले आहेत. आणि इतकं ज्ञान आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये. एक त्या ज्या दोन स्त्रियांविषयी सांगितले, आपला तो विषय नाही आहे, पण ज्ञान आम्हाला काय देते, सुज्ञ पण आम्हाला काय देते हे आपण शिकलो नाही तर सुज्ञ म्हणजे काय तेच आम्हाला कळणार नाही, बरोबर. आज स्त्रियांवरच आपल्याला बोलायचंय की स्त्रियांनी पवित्र शास्त्रात जे सुज्ञपण केलेलं आहे ते कसं टिकून राहिलं, त्यांचं कुटुंब कसं टिकून राहिलं. पण आम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे. ज्ञानच नाही तर मूर्खताची व्याख्या आपल्याला कळेल का? कळेल का? सुज्ञपणाची व्याख्या हीच आहे की ज्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी हुशारकी आहे, ज्या ठिकाणी आम्हाला अज्ञानाचं अजिबातच गांभीर्य नाहीये, नाही का. आम्ही ज्ञानवंत आहोत, ही आहे सुज्ञता, ही आहे सुज्ञ स्त्री. पण मूर्खता म्हणजे तिला ज्ञानाची ओळखच नाही. आपण पवित्र शास्त्रात पाहणार आहोत की ज्ञान आम्हाला काय काय देते. ज्ञान हे मोत्याहून श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आपण नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि वचन 11 आपण जर वाचलं, नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय वचन 11 ते 13 वचन आपण वाचलं. मी विनंती करेन मंडळीतूनच वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हालाही ते समजेल. किती सुंदर असं वचन आहे. समजलं तुम्हाला ज्ञान कशापेक्षा मूल्यवान आहे? मोत्यापेक्षा आणि सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तूंपेक्षा. मग आता मी न सांगता एक स्माइल जरी दिली, हसली, तरी तुम्हाला कळेल की स्त्रियांच्या सर्व श्रेष्ठ वस्तू कोणत्या ना. कोणी लगेच बघेल साडी. आणि सर्व उत्कृष्ट म्हणजे आपले दागिने, आपला नेकलेस, नाही का. याकडे आपल्याला त्या इष्ट वाटणाऱ्या, महत्वपूर्ण वाटणाऱ्या गोष्टी. पण परमेश्वराचं वचन काय सांगते? ज्ञान मोत्याहूनही श्रेष्ठ आहे. आणि तेच आज आम्हाला शिकायचंय की ज्ञान काय आहे, सुज्ञता काय आहे. जर ज्ञान आहे तर आम्हाला मूर्खपणा काय आहे, नाही का. मूड काय आहे? मूड या शब्दासाठी स्तोत्रसंहितेमध्ये खूप सारं वचन दिलेलं आहे. स्तोत्र 13 मध्ये म्हटलेलं आहे की ज्याला देव या जगात आहे यावर तो विश्वास ठेवत नाही, ती व्यक्ती काय आहे? मूड म्हटलेले. काय म्हटले? मूड म्हणजेच मूर्ख आहे. तसंच आम्हा स्त्रियांना ज्ञान हे असणं गरजेचं आहे, कारण की ते मोत्यापेक्षा कसं आहे? श्रेष्ठ आहे. आणि ते ज्ञान नसेल तर आम्हाला इष्ट वाटणाऱ्या गोष्टी कशा वाटेल? मूल्यवान वाटतील. ज्ञान नसेल, सुज्ञता नसेल तर आपले जास्त भाव कशावर असेल? इष्ट वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहे? मग तुम्ही सांगू शकता. सांगा मला मंडळीतून. आपण शिकण्यासाठी बसलोय, सांगाल का? सगळे इथंच आहे, सांगाल काय? आवाज यायला पाहिजे. आपण बोलणार आहोत. बघा मॅडम सांगते, सोनं चांदी पैसा घर दार. आज तर लेट पण आपल्याला याच्यासाठी झालेला असेल की चला किती वेळा घर लावायचं, किती वेळा बघायचं काय आहे का. कारण की लोटाच्या बायकोचं तसंच झालं, नाही का. आणि तशा पण असतात
तुम्हालाच नाही बोलत, आपण प्रत्येक जण घरातून निघते वेळेस 4 वेळा आपण घराकडे बघणार की कसं सगळं व्यवस्थित आहे का. तो पण एक सुज्ञपणा आहे, पण सर्वस्व त्याला देणं म्हणजे मूर्खपणा आहे. ज्या जगिक गोष्टी आहे, सोनं दागिने ज्याला आपण म्हणतो, आपलं घर दार, आपल्या साडीला महत्व, आपल्याला स्त्री आहे म्हणून मी बोलते, नाही का, जास्त करून महत्व म्हणजे स्त्रियांचं असतं साडीवर. हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, नाही का. आणि याकडे आपलं खूप लक्ष असतं, आणि म्हणून विशेष करून या सगळ्यांपेक्षा आम्हाला सुज्ञपण, ज्ञानपण असणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांचं सद्गुण म्हटलं किंवा स्त्रियांचा गुण जर म्हटलं, तर आपण पाहू शकतो तिच्या सौंदर्यावरून आहे का? सांगेल का कोण? नाही. स्त्रियांचं सद्गुण आम्हाला तिच्या गुणातून दिसतं, तिचं सौंदर्य तिच्या गुणांमध्ये दिसतं, बरोबर. आणि म्हणून सद्गुण असणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला पहिले प्रथम शिकायचं आहे सद्गुण म्हणजे काय. सद्गुण म्हणजे सुज्ञ म्हणजे देवाला ओळखणं, ख्रिस्ताला ओळखणं, सर्वस्व त्याला आद्य स्थान दिलं, ते काय आहे? ज्ञान आहे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, अज्ञानामुळे माझ्या लोकांचा काय होते? नाश होते. खूप लोक अजूनही अज्ञानामध्ये आहे. तिथपर्यंत सुवार्ता जाणं, तिथपर्यंत चांगली बातमी जाणं, तिथपर्यंत परमेश्वराचं वचन पोहोचणं आणि शांतपणेनं, ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे. आज आपण इथं उपस्थित आहोत, सहज उपस्थित आहोत का? आज तुमच्या महिला अध्यक्ष किंवा इव्हेंजिकल अलायन्स ख्रिश्चन टिक चर्चने किंवा संस्थेने जे काही नियोजन केलेले आहे, मी कालपासून पाहत आहे, स्थानिक पाळक साहेब, अध्यक्ष पाडवी सर, वळवे मॅडम कालपासून इतके धावपळ करत आहे, तर मीच त्यांच्याकडे बघत आहे की तुम्हाला उद्याच विश्रांती मिळेल किंवा शांतता होईल, की सगळ्या गोष्टी नियोजनात झाल्यानंतर. हे का करत आहे? प्रभूसाठी करत आहे, की प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्या कानावर यावं. आणि प्रभूचं वचन आमच्या कानावर ज्या वेळेस येतं, त्यावेळेस आम्हाला सुज्ञ असं अंतःकरण प्राप्त होतं. कारण की परमेश्वराचं वचनच सांगतं, ज्या घरामध्ये परमेश्वराचं भय आहे, ज्या घराची बांधणी परमेश्वरामध्ये झालेली आहे, ते घर स्थिर राहणार आहे, कदापिही ते पडणार नाही. आणि ती स्त्री घर बांधणारी बनणार आहे, घर पाडणारी नव्हे. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सुज्ञपण म्हणजे मूर्खाची जाणीव करून देणारं सुज्ञपण आमच्याकडे असणं गरजेचं असतं. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही जर पाहिलं तर स्तोत्रसंहिता 127 मध्ये आणि 1 मध्ये म्हटलेलं आहे, जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम कसं आहे? व्यर्थ आहे. आणि त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये मध्यस्थ म्हणून ख्रिस्त असणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाला ओळखणं म्हणजे सुज्ञता आहे. आणि देव या जगात नाहीच, हे म्हणजे कोण बोलतं? मूढ म्हणतो. हे कुठं लिहिलेलं आहे? स्तोत्रसंहिता 13 मध्ये. घरी जाऊन पुन्हा एकदा आपण काही गोष्टी वाचन करायच्या आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की सुज्ञपण, विवेकपण, ज्ञान, बुद्धी, चातुर्य हे स्त्रियांचंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं काय करते? रक्षण करते. काय करते? रक्षण करते. आपण वाचूया नीतिसूत्रे याचा 2रा अध्याय वचन 11 जर वाचलं तर आम्हाला कळेल. नीतिसूत्रे याचा 2रा अध्याय वचन 11. किती सुंदर वचन आहे. विवेक तुझं काय करेल आणि समंजसपणा तुला काय करेल? सांभाळेल. म्हणून विवेक असणं गरजेचं आहे किंवा नाही? सर्वांना ख्रिस्ता सलाम. मग आता आपल्याला ठरवायचंय सुज्ञ स्त्री काय आहे, नाही का? हे आता आम्हाला पाहायचंय, पवित्र शास्त्रातून पाहायचंय. सुज्ञ स्त्री कोण होते?
तुम्ही सांगू शकता त्यांची नावं? पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी स्त्रिया आहे की त्यांच्या जीवनातून आपण शिकतो. परंतु आज आम्ही एका स्त्रीविषयी शिकणार आहोत, एका कुटुंबाविषयी शिकणार आहोत, की जे कुटुंब ख्रिस्तामध्ये राहिल्यावर कसं बांधलं जातं आणि ख्रिस्तामधलं भय, ख्रिस्तामधलं जे जीवन आहे ते कमी कमी होत जातं, त्यावेळेस ते ऑटोमॅटिक किंवा कसं पडतं हे आपल्याला कदाचित समजतही नाही, नाही का? आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जे कुटुंब आहे त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. परंतु आज आम्हाला हे शिकायचं आहे, सर्व स्त्रियांना हे शिकायचं आहे की आम्हाला सुज्ञ स्त्री म्हणून आमच्या बांधणीमध्ये, आमच्या घराच्या बांधणीमध्ये ख्रिस्त आमचा मध्यस्थ असणं गरजेचं आहे. आणि आम्ही देवाला त्याच वेळेस पाहू शकतो ज्या वेळेस ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे, बरोबर? आणि म्हणून म्हटलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. मत्ते 5:8, नाही का? आपल्या सगळ्यांना माहित आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आणि म्हणून आपलं जे गृह आहे किंवा आपलं अंतःकरण रूपी घर आहे, जे परमेश्वराचं वचन म्हणतं, पहिले करीन त्याचा
आम्हाला वाचाव्यास मिळतं की त्या ठिकाणी हवाबाईला सैतान आलेला आहे, सर्प आलेला आहे आणि सर्पाने हवाबाईला सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे आपण स्त्रिया गोष्टी करतो ना, एकीने काहीतरी सांगितलं, सहज सांगितलं तुझ्याविषयी, ती थोडंसं एवढंच सांगेल तुझ्याविषयी एवढं बोललं, आपण त्याला, ज्याला आजच्या भाषेमध्ये म्हणतात तेल मीठ लावून सगळं सांगतो, नाही का? तसं सैतान आम्हाला संशयामध्ये टाकतो. सैतान आम्हाला कदापिही सरळ मार्गाने नेत नाही, तो आम्हाला उलट्या मार्गाने नेतो. सरळ मार्ग कधीच तो नेत नाही, उलट्या मार्गाने तो आम्हाला नेत असतो. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी उत्पत्ती याचा 3रा अध्याय तुम्ही काढून ठेवा, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हवाबाईला त्या सर्पाने म्हटलं, तुम्हाला देवाने सगळ्या झाडांची फळं खायला लावली. किती चतुर, किती हुशार. कसं विचारलं? तुम्हाला सगळ्या झाडांची फळे खायला लावलेली आहे. त्याने असं म्हटलं का या झाडाचं फळ खायला नाही लावलं, का नाही खाल्लं? कदाचित अशी सुरुवात केली असते, नाही का? तर कुठेतरी हवाबाईचं मन विचलित झालं असतं किंवा तिला थोडं तरी ज्ञान आलं असतं, नाही का, त्या गोष्टीचं. परंतु त्यांनी उलट्या मार्गाने तिचं मन वळवलं आणि पहिले प्रथम बघितलं की हिच्या अंतःकरणात, हिच्या घरामध्ये मी कसा प्रवेश करू शकू. आणि म्हणून त्याने विचारलं की देवाने ह्या सगळ्या झाडांचं फळ तुम्हाला खायला लावलं, आणि हवाबाई तुमच्या आणि माझ्यासारखी लगेचच काय म्हटली? नाही नाही, सगळ्या झाडांचे फळ खायला लावले, परंतु मधल्या झाडाच्या फळाला स्पर्शही करू नका, असं देवाने आम्हाला सांगितलं. पवित्र शास्त्र, हे संपूर्ण पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्रात देवाने असं कुठंच लिहिलं नाही की स्पर्शही करू नका. पण हवाबाईने काय बोललं? अति जास्तीचं काय बोललं की त्याला स्पर्शही करू नका. आणि तेच सैतानाने काय केलं? हवाबाईला समजून घेतलं की हिच्यात आता मी जागा करू शकतो, हिला मी आता चांगल्या रीतीने समजून हिचं घर मोडू शकतो. आणि मग आम्ही पाहतो की हवाबाईने त्या ठिकाणी लगेचच म्हटली की देवाने सांगितलं की याला स्पर्शही करू नका. उत्पत्ती याचे 2-3 अध्याय वाचले तर म्हणजे महिलांनाही कळेल. या ठिकाणी स्पर्शही करू नका हे देवाने त्यांना पहिल्या आज्ञांमध्ये सांगितले का? नाही. ह्याचा घरी जाऊन अभ्यास करा. फक्त सांगितले खाऊ नका, पण स्पर्श वगैरे हा शब्द आलेला नाही. पण हवाबाईने काय केलं? स्पर्शही करू नका. आणि देवाने हे नक्कीच सांगितलं होतं की तुम्ही मरा. परंतु सर्प तिला सांगत आहे की नाही, तुम्ही देवासमान व्हाल, नाही का, म्हणून ते फळ तुम्हाला खायचं नाही. आणि आम्ही पाहतो एका स्त्रीची दुर्बलता, एका स्त्रीचं अशक्तपण त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि तिने आपल्या ज्ञानाचा, देवाला ओळखण्याचा, तिने जो काही विश्वास होता त्या ठिकाणी तिचा विश्वास, ते ओळखण्याचं ज्ञान, बुद्धी, सुज्ञपण काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. आणि सैतानाच्या त्या बोलाचालीमध्ये, सैतानाच्या त्या प्रश्नांमध्ये ती फसल्या गेली. आणि त्या ठिकाणी तिच्याकडून सैतानाकरवी बोलल्या गेलं. आणि आम्ही पाहतो की ते दिसण्यासाठी ते फळ कसं होतं? इष्ट, मनोहर, सुंदर, चांगलं, आकर्षित असं होतं. सैतान आम्हाला दिसणाऱ्या गोष्टी लगेच भुरळात घालतो, नाही का? आज आम्ही दुकान कसंही असेल, पण चांगली साडी असेल तर पटकन आपण तिकडे जाऊ ना, कारण की पोस्टरच, ऍडच आम्हाला असं देते की दिसणाऱ्या गोष्टी, मोठमोठ्या गोष्टी. मध्ये गेलं तर तसं नसतं, नाही का? असं पण असतं. तसंच गोष्ट म्हणजे तो आमच्या शरीरावर, नाही का, आमच्या डोळ्यांवर तो हल्ला करत असतो. आणि या गोष्टी शारीरिक, बौद्धिक,
मानसिक या गोष्टींवर तो हल्ला करत असतो. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की हवाबाई त्या गोष्टीला तिला भुरळ पडली आणि त्या प्रश्नाला तिने उत्तर दिलं, उलट उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी ती फसल्या गेली. आणि आम्ही पाहतो की तिने ते फळ काय केलं, तोडलं. आणि तोडून तिनेच नाही तर कोणाला दिलं ते फळ, आदामाला दिलं. ही गोष्ट आपल्यापासून लांब आहे का? नाही, सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीतूनच आहे कुटुंबाची, नाही का? लहान लेकरांनाही माहिती आहे. परंतु आज आम्ही पाहणार आहोत की ते फळ तिने खाल्लं आणि आपल्या पतीलाही दिलं. पतीला दिल्यानंतर आदामानेही ते काय केलं, खाल्लं. आणि त्याच्या पुढे आपल्याला माहित आहे की त्यांना ज्ञान आलेले, त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान झालेलं आहे. आणि पहिल्या जसं म्हटलंय, खाल तर मराल. मराल म्हणजे लगेचच नाही, पण आध्यात्मिक मरणाला ते काय झाले, मरण पावले. आणि आम्ही पाहतो जगामध्ये मग काय आलं, मरण आलं. नैसर्गिक काय आलं, आजार आले, नैसर्गिक शाप आले. नैसर्गिकरित्या प्रत्येक जण आजारी पडतं, दुःखी होतं. परंतु त्यामध्ये 365 दिवसामध्ये 365 अभिवचन आहे. भिवू नको, घाबरू नको, नाही का? मी तुझ्या पाठीशी, भिवू नको, मी तुला आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने सावरतो. म्हणजे आदाम हवाने पाप केल्यामुळे जगामध्ये नैसर्गिक आपत्ती आले, पाप आले, संकट आले, दुःख आले, चिंता काळजी आले आणि ते घर त्या ठिकाणी कोसळलं. आणि आम्ही पाहतो तरी देखील ते घर बांधण्यासाठी परमेश्वराचं प्रेम त्या घरावर होतं, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी चर्मवस्त्रे शिवले. त्यांना त्या कुटुंबातून जरी यादन बागेतून त्यांना घालून दिलं. आम्ही पाहतो त्यांना चर्मवस्त्रे करून त्यांना बांधून दिलं. आणि तेव्हापासून एक रीत निघाली की जसं चर्मवस्त्र केले, एक बलिदान करण्यात आलं, नाही का? आणि आम्ही पाहतो की पहिलेचे पूर्वी जुन्या करारामध्ये लोक पाप करायचे, अर्पण करायचे, पाप करायचे, अर्पण करायचे. परंतु नवीन करारामध्ये आमचा स्वतः मध्यस्थ ख्रिस्त आला, एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त आला, संपूर्ण जगासाठी आला, नाही का? एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आला. त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं अमूल्य असं रक्त सांडून त्याने तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं, याकरता की आपलं कुटुंब आपण कशामध्ये राहावं, पवित्रतेमध्ये. कशामध्ये राहावं? परंतु या ठिकाणी या कुटुंबाच्या बांधणीमध्ये, या कुटुंबामध्ये सैतान शिरला आणि ते घर कसं झालं, वास्तविक हवाबाई आदामाची काय म्हणून निर्माण केलेली होती, सहचारणी, नाही का? एक सहकारी करणारी. आज अंगणवाडीमध्ये मदतनीस असतात, नाही का? एक मदत करणारी, सतत त्यांना मदत करण्यासाठी. तसं एक सहचारणी म्हणून एक कुटुंबामध्ये पूर्ण अधीनतेने आपल्या मिस्टरांची, आपल्या पतीची, आपल्या कुटुंबाची सेवा करणारी स्त्री म्हणून ओळखल्या जाते. पवित्र शास्त्रात खूप सारे वचन आहे स्त्रियांसाठी. आणि म्हणून देवाने एक सहचारणी म्हणून हवाबाईला तयार केलं होतं. वास्तविक हवाबाईनी सगळ्या गोष्टींमध्ये सावध राहायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी हवाबाईने ते फळ खाल्लं आणि आदामालाही ते दिलं. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या भेटीसाठी आलेला आहे. आणि परमेश्वर त्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर परमेश्वराला माहित होतं, तरी देखील परमेश्वराने एका प्रेमाने त्यांना आवाज दिलेला होता. काय आवाज दिला होता? आदामा कुठे आहेस, नाही का? आणि आदामाने सगळं काही कबूल केलं. परंतु कबूल केल्यानंतर सगळंच कबूल नाही केलं. ज्यावेळेस देवाने म्हटलं, ज्या झाडाचं फळ खावयास नव्हतं लावलं ते तुम्ही खाल्लं आहे, नाही का? आणि त्याच्यामुळे ते झाडाच्या मागे लपलेले होते. ते त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान झालेलं होतं. आणि आम्ही पाहतो की त्यांनी जे कटिवेष्टन केलेले होते, आम्ही पाहतो की पानाचे जेथून झाडाचे त्यांनी काय केलेलं होते, कटिवेष्टन केलं. ते एक पोशाख तयार केलेला होता. ते त्यांना लाज वाटत होती आणि म्हणून ते एका झाडाच्या मागे जाऊन काय केलेले होते, लपलेले होते. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ते उभा राहू शकले नाही. तरी देखील देवाने प्रेमाने त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं, आदामा तू कुठे आहेस? आणि आदामाने सांगितलं. आणि आदामाला त्याचं पाप कळालं आणि म्हणून आदामाने त्या ठिकाणी म्हटलं की परमेश्वर
परमेश्वरा, जी स्त्री तुम्हाला दिलेली होती तिच्या करवी मी काय केलं? पाप केलं. कोणावर टाकलं? स्त्रीवर, हवाबाईवर टाकलं. मग हवाबाई पण तयार, तुमच्या माझ्यासारखी तयारच असते. ती पण तयार झाली. तिने काय म्हटलं? परमेश्वराने मी नाही केलं, तर सर्पाने मला काय केलं? भुरळ घातली आणि म्हणून मी ते केलं. या ठिकाणी आम्हाला सर्वांना ख्रिस्ता सलाम समजतंय. या ठिकाणी आम्हाला शिकायचं आहे की त्या ठिकाणी ते ख्रिस्ताचं कुटुंब होतं. ख्रिस्ताने त्यांना जवळ घेतलं, ख्रिस्ताने त्यांना निर्माण केलं, ख्रिस्ताची वस्ती त्यामध्ये होती, ख्रिस्ताचा समजदारपणा त्यामध्ये होता, ख्रिस्त त्यांच्या सोबत होता. परंतु तरी देखील आम्ही सुरुवातीला पाहिलं की सैतानाचा डावपेच हा अजून त्या दिवसापासून तर आजपर्यंत जीवनाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे. आणि म्हणून त्यांनी ती परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये आदाम हवा काय झाले? फेल झाले, नापास झाले, नाही का? आणि ते घर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की स्वतःच्या हाताने हवाबाईने काय केलेले? चूक केलेली, मूर्खपणा केलेला आहे. तरी देखील त्यांनी सगळ्यात पहिलं अपयश कुठं केलं? की त्यांनी आपलं पाप कबूल केलं का? पश्चातापाचा लवलेश देखील आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळत नाही की आदाम हवाने पश्चाताप केलं. देवा, तू आम्हाला इतकं हाताने निर्माण केलं, रोज आम्हाला भेटण्यासाठी येत होतं, पण आमची क्षमा कर की आम्ही इतकं मोठं पाप केलं. असं कुठं लिहिलंय का? नाही लिहिलं. परंतु तरी देखील देवानेच त्यांच्यावर कृपा केली, देवानेच त्यांच्यासाठी चर्मवस्त्रे शिवले. आणि आम्ही पाहतो की देवानेच त्यांच्यावर कृपा केली आणि ते घर तरी देखील काय झालं होतं. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की काही कालांतरानंतर त्या कुटुंबात 2 मुले जन्माला आली. कोण? काईन आणि हबेल. काईन कोण झाला? शेतकरी झाला. हबेल कोण झाला? मेंढपाळ झाला. आणि आम्ही पाहतो की काईन हा शेतकरी झाला आणि हबेल हा मेंढपाळ झाला. आणि एक परमेश्वराला ओळखण्याची रीत म्हणजे परमेश्वराला पूर्ण अंतःकरणाने समर्पण करण्याची एक रीत म्हणजे आणि परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी पहिले प्रथम वस्तूच असायचे, नाही का? जे काही आपलं प्रथम फळ असेल ते परमेश्वराला अर्पण करायचं असत. यज्ञाचा हा भाग वेगळा आहे, परंतु आम्ही सुरुवातीला पाहतो की परमेश्वराला पहिले यज्ञ आम्ही पाहतो की कायनाने दिलं, नाही का? आपल्या शेतीतलं जे काय होतं ते त्यांनी दिलं. आणि हबेलाने पण आपल्या सुंदर आणि एक शुद्ध असं कोकरू घेऊन काय केलेलं आहे? त्याचं अर्पण केलेलं. पण या दोघांचंही अर्पण परमेश्वराला समर्पित झालं, पण एकाचं अर्पण समर्पित झालं नाही. एका अर्पणाचा सन्मान केला गेला नाही, आदर केला गेला नाही. आणि ते अर्पण कोणाचं होतं? कायनाचं. कोणाचं होतं? पण ज्या अर्पणाचं, ज्या यज्ञाचं परमेश्वराने आदर केला, सन्मान केला, ते कोणाचं होतं? हबेलाचं. बोलत चला, कोणाचं होतं? हबेलाचं. आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी या कुटुंबामध्ये हे कुटुंब असताना कायनाला त्या ठिकाणी संताप आला. कोणाचा संताप आला? हबेलाचा. वास्तविक हबेलाने असं काही केलं होतं की कायनाला संतापी असं काही केलं होतं का? नव्हतं केलं. त्याने तर देवासाठी केलं. जे पण केलं ते कोणासाठी केलं? देवासाठी. उत्तम आणि चांगलं केलं. परंतु देवाला त्याचं अर्पण आवडलं, देवाला ते स्वीकारणीय झालं आणि म्हणून देवाने, परमेश्वराने कायनाचं हबेलाचं अर्पण काय केलं? स्वीकारलं. आणि कायनाचं अर्पण त्यामध्ये परमेश्वर असंतुष्ट झालेला आहे, नाराज झालेला आहे. आणि आम्ही पाहतो त्यामुळे कायनाला अतिशय राग आलेला आहे आणि संतापामुळे कायनाने आपल्या भावाचा काय केलेला आहे? काय केलं? खून केला, घात केला. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की एक पापाची सुरुवात पृथ्वीवर खून करण्याची पहिली पद्धत म्हणजे कुठून? कानातून. आज तर आम्ही जेथे कुठे न्यूज मध्ये वाचाल तर रोज हे प्रकरण असतं ना, रोज असतं. परंतु आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की या दोघा भावांमध्ये आम्हाला प्रेम दिसतं का? नाही दिसलं.
परंतु हे निश्चित आहे की कुठेतरी देवाने त्यांच्यावर प्रेम केलेलं होतं आणि देवाचं त्यांच्यावर कृपा असल्यामुळे हाबेल चांगल्या रीतीने देवाला स्वतः वैयक्तिक ओळखू शकत होता आणि म्हणूनच त्यांनी चांगलं अर्पण ख्रिस्ताला समर्पित केलं, दिलं. त्यांनी आपल्या चांगल्या ह्याच्यातून त्यांनी एक चांगलं पुष्ट आणि चांगलं असं कोकरू परमेश्वराला समर्पित केलं. आम्ही पाहतो की कायनाला त्या पापामध्येच देवाने सोडलं का? नाही, देवाने त्याला अगोदर सावध पण केलं होतं, पाप तुझ्या कुठे आहे? दाराशी आहे. आणि त्याला विचारलं पण होतं, हाबेल कुठे आहे? आणि कायनाने एका मोठ्या ह्याच्यात काय उत्तर दिलं? मी हाबेलाचा काय राखणदार आहे का? ना. आमच्या जीवनात ज्या वेळेस ख्रिस्त नसतो तेव्हा अहंकार येतो आणि कोणतरी चांगलं करत आहे त्यावेळेस ते आम्हाला आवडत नाही. आणि म्हणून सुज्ञता काय आहे? या बारीक बारीक गोष्टीतून आपल्याला शिकायचंय. पुढे अजून खूप मोठे गोष्ट आम्हाला शिकायची. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी की कायनाच्या जीवनामध्ये इतका अहंकार आला की तो देवाला म्हणतो मी का त्याचा राखणदार आहे का? म्हणजे वास्तविक देवाचं भय त्याच्या जीवनात दिसतंय का? देवाने विचारलं म्हणजे त्याला कुठेतरी थरकाप झाला पाहिजे होता, कुठेतरी भय पाहिजे होतं की नक्कीच देवाला ही गोष्ट कळालेली आहे. आणि त्याच्या अगोदर, पाप होण्या अगोदर असं कधीच आपण म्हणू शकत नाही की देवाने आम्हाला मोहात पाडलं, पापात टाकलं, असं कधीच आपण बोलू शकत नाही. देव आम्हाला मोहात टाकत नाही. देवाला वाईट गोष्टींचा मुळातच काय आहे? वीट आहे. आणि म्हणून देव पापामध्ये पाडेल का आपल्याला? मोहात पाडेल का? मला सांगा, मोहात पडणे पाप आहे का? सर्वांना ख्रिस्तात सलाम. मोहात पडणं पाप आहे का? पाप आहे? आवाज द्या म्हणजे मला कळेल तुम्ही बसले. पाप आहे का? हो आहे का? हात करा बस. खूप जणांच्या हात वरती आहे. मोहात पडणे म्हणजे पापात पडणे. परंतु मी तुम्हाला सांगते, पवित्र वचन तुम्हाला सांगते, मोहात पडणे म्हणजे पाप नाही. मोहात पडणं, मोह येणं म्हणजे पाप नाही. मोहात पडणं हे पाप आहे. कारण मोह कोणावर आले? येशूवर पण आला, नाही का? येशूवर पण सैतानाने काय केले? मोह टाकले, नाही का? तू हे संपूर्ण जग पाहते ना, हे तुझं मी करेल, तुम्हाला फक्त काय कर? नमन कर. त्याने म्हटले धोंड्याच्या भाकरी कर, नाही का? परंतु परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रियांनो, मोह येणं हे पाप नाही, पण मोहात पडणं पाप आहे. समजलं आता? मोह तर तुमच्यावर पण येऊ शकतात. सहज येतो आपल्याला मोह. वाव, तिची साडी छान आहे, नाही का? येतो की नाही मोह? हा मोह आहे. पण त्या मोहासाठी काहीतरी खटपट करणं, घरी जाऊन लगेच भांडण करणं आणि ती साडी आणणं, ते काय आहे? पाप आहे. त्या मोहात तुम्ही पडलेले आहे. शेजारी फ्रीज आलेला आहे आणि आम्हाला तसाच फ्रीज पाहिजे. मग परिस्थिती नसेल फ्रीज घेण्याची, पण मला तो फ्रीज पाहिजे. आणि मग मी काय करेन? आहे ना सगळे? ते होतं. आणि मग आपल्या घरात फ्रीज येतो. मोहात पडणे हे काय आहे? पाप आहे. पण मोह येणं पाप नाही. ते मोह तर सैतान रोज आणेल. इथून सुटल्यानंतरही काहीतरी मोह आणेल तो तुमच्या आणि माझ्या जीवनात. तो लगेच वचन हिरावून घेतो आणि आपल्याला मोहात पाडतो. आपलं स्वतःच तो स्वार्थ दाखवतो. कोण दाखवतो? हे सैतान या जगात आहे. जरी येशू ख्रिस्ताची शक्ती 100% आहे, तर 90% कोणाची शक्ती आहे? आणि म्हणूनच तर आज आम्ही पाहत आहोत, बरेच जण आपल्याला पवित्र वचन माहीत असून देखील सगळेच जण ख्रिस्तामध्ये आहे का? अजूनही अज्ञानामध्ये आपलं जीवन जगत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आमच्या कुटुंबात ख्रिस्ताची बांधणी असणं, ख्रिस्त असणं खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की हाबेल
कायनाने हबेलाचा काय केला? खून केला. आणि त्या ठिकाणी हे दुसरं अपयश, दुसरं एक संकट त्या घरावर आम्हाला दिसतं, नाही का? आणि एकाच वेळेला पहिली गोष्ट, आदाम हवेने आपल्या पापाविषयी पश्चाताप केलेला दिसत नाही. तसंच ते कुटुंब उभारल्या गेलं आणि 2 मुलांचा जन्म त्या कुटुंबात झाला आणि त्या कुटुंबाला उत्तम चांगलं शिक्षण आता मिळालं किंवा नाही मिळालं हे आज आपण वचनातूनच पाहत आहोत, नाही का? आणि त्या ठिकाणी एकाने पहिले प्रथम आपल्या भावाचा काय केला? खून केला. मत्सर राग त्या ठिकाणी आला आणि आपल्या भावाचा त्याने खून केला आणि ते दुसरं अपयश ठरलं. दुसरं त्या ठिकाणी एक मूर्खता त्या ठिकाणी ठरली आणि त्या कुटुंबामध्ये एक खुनाचा प्रभाव झाला. इथंच ते कुटुंब नाही थांबलं प्रियांनो, तर आम्ही पाहतो की पुढे हवाबाईला एकाच वेळेस, नाही का, एकाच वेळेस दोन्ही मुलं काय करावं लागले? गमवायला लागले. आणि काईन हा परागदा झालेला आहे आम्हाला दिसतं. आणि त्या ठिकाणी कायनाच्या जीवनाविषयी कायनाला जी एक खून देण्यात आली आणि आम्ही पाहतो की परमेश्वराला त्यांनी विनंती केली आणि आम्ही पाहतो की हे घर जे आहे हे परमेश्वराच्या भांडणीमध्ये थांबू शकलं नाही किंवा परमेश्वराच्या भांडणीमध्ये ते उभारू शकलं नाही. तर अवज्ञाचं म्हणजे आज्ञा न पाळणारं एक कुटुंब झालेलं आहे, नाही का? आम्ही सहज म्हणून जातो, आदामाकडून काय आलेलं आहे? पाप आले. ख्रिस्ताकडून काय आलेलं आहे? तारण आलेले. आदामाकडून काय आले? मरण आलेले. ख्रिस्ताकडून काय आले? सगळ्यांना समजतंय? आदामाकडून काय आले? पाप आले. ख्रिस्ताकडून काय आले? तारण आलेले. आदामाकडून काय आले? मरण आलेले. ख्रिस्ताकडून जीवन आलेलं आहे. आणि हे कुटुंब आम्ही पाहतो की ह्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं वास्तव्य किंवा ह्या कुटुंबाला सैतानापासून दूर राखण्यासाठी किंवा ह्या कुटुंबाचा ख्रिस्तामध्ये वाढ होण्यासाठी किंवा या कुटुंबाला ख्रिस्तामध्ये त्याच्या राज्यामध्ये त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी एक पवित्र घर करण्यासाठी आदाम हवा अपयशी ठरले आणि ते कुटुंब एक अवज्ञाचं कुटुंब, आज्ञाधारक न मानता एक आज्ञा मोडणारं कुटुंब प्रस्थापित झालं आणि आपण तेच कुटुंब म्हणून ओळखतो की नाही? आणि हे कुटुंब सैतानाला त्या कुटुंबावर हल्ला करण्यापासून, आपल्या मुलांवर हल्ला करण्यापासून रोखू शकलं नाही. त्याचं कारण काय झालं? सुज्ञपणा हवाबाईच्या जीवनात आलेला नाही. प्रियांनो, आज आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये शिकायचं आहे की आमच्या जगिक जीवनामध्ये जे शाप आहे, ज्या जगिक जीवनामध्ये आमच्या जीवनात दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहे, ज्या काही गोष्टी आहे त्या कुठून आहेत. आणि याकडे बघत असताना आज माझं कुटुंब ख्रिस्तामध्ये बांधलेलं आहे का? ना, ख्रिस्तामध्ये माझं कुटुंब आहे का? त्याला प्रभूला राहण्यासाठी पवित्र घर आहे का? देवाचं राज्य माझं कुटुंब बांधलेलं आहे का? कालपासून पाळक साहेब आणि त्यांच्या घरी राहते आणि मला खरंच त्यांचं एक संदेशामध्ये सांगायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ख्रिस्ताची ओळख होती, त्यांची मुलगी पण ते पण सेवेमध्ये खूप अग्रेसर आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी जो पाहुणचार केला. सांगायचा उद्देश आहे की कुटुंबाचं जे नियोजन आहे किंवा त्या कुटुंबातूनच आपल्याला ख्रिस्त ओळखता आला पाहिजे. बाहेरून आपल्याला कुटुंब चांगलं दिसेल, नाही का? परंतु आंतरिकरित्या किंवा आतमध्ये गेल्यानंतर ते कुटुंब देखील चांगलंच पाहिजे. आदाम हवा यांचं जीवन, यांचं कुटुंब आपल्याला चांगलं दिसत आहे, नाही का, बाह्यदृष्ट्या, परंतु त्या कुटुंबामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की ते कुटुंब स्थिर राहिलं का? स्थिर राहिलं ते कुटुंब? नाही राहिलं. ते कुटुंब हवाबाईच्या असज्ञ कारणामुळे, तिच्या मूर्खतेमुळे देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा सैतानावर विश्वास ठेवला. सैतानाला ती भुरळमध्ये गेली, त्या मोहावर तिने विश्वास ठेवला, ते दिसणाऱ्या गोष्टीवर तिने विश्वास ठेवला आणि ती मोहामध्ये पडली. तुम्ही आणि मी एक स्त्रिया असताना एक सद्गुण आमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक सुज्ञ स्त्री म्हणून आम्ही जगत असताना आज सैतान आम्हाला 5-5 मिनिटाला भुरळ घालण्यासाठी तयार आहे.
तर आज आम्हाला पहिली प्रथम गोष्ट दिसते की आम्हाला ख्रिस्तासाठी घर बांधण्यासाठी आज जे काही आमच्याकडे असेल, जे काही ओझे असेल, ते कुठे टाकायचे? येशूच्या चरणात, त्याच्या क्रूसाजवळ. पहिली गोष्ट, आदम हवाने पश्चाताप केला का? नाही केला. त्यांनी कोणावर लादलं? हवाबाईला बोलण्यात आलं तर आदामाला बोलण्यात आलं, तिने हवाबाईवर टाकलं. हवाबाईने कोणावर टाकलं? आपण पण तसंच करतो. रोज वचन असतं तरी देखील आम्ही चर्चला जात नाही. तर आम्हाला वचन समजेल? पाळक काय शिकवतात ते आम्ही घेत नाही. वचन समजेल? आणि जेवढं आमच्याकडे वचन असेल तेवढं आम्ही आशीर्वादित जीवन जगू, तेवढं आम्हाला सुज्ञ असं जीवन जगता येईल. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 119 वचन 105 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचं वचन माझ्या पावला करता दिव्यासारखं, माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. प्रियांनो, जर तुमच्या मार्गावर त्याचं मार्गदर्शन पाहिजे असेल, तुमच्या कुटुंबात त्याचं मार्गदर्शन पाहिजे असेल, तुम्हाला सुज्ञ अंतःकरण पाहिजे असेल, तर पहिले प्रथम तुमच्या बांधणीमध्ये ख्रिस्त असणं गरजेचं आहे. आणि एक सुज्ञ स्त्री म्हणून तुम्ही ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं कुटुंब तुम्ही तयार करू शकता. आज आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच अशा स्त्रिया आहेत, परंतु आम्हाला चांगल्या रीतीने समजून घ्यायचं आहे की हवाबाई तिचं घर स्वतः तिने काय केलेले? पाडून टाकलेले. आणि त्यांनी पश्चाताप केलेला दिसतो का? कुठेच दिसत नाही. आज तुम्हाला आणि मला, तुमच्या लेकरांसाठी स्वतः तुम्हाला काय करायचं आहे? पश्चाताप करायचा. होऊ शकतं आज कुठेतरी हिल मीटिंग असेल, आरोग्य सभा असेल, तर मी तुम्हाला खरंच सांगते, पवित्र शास्त्र सांगते की आमचा आरोग्यदाता कोण आहे? कोण आहे? परमेश्वर आहे. नक्कीच त्याच्या दासांना, त्याच्या सेवकांना तो आत्म्याने भरतो, सामर्थ्याने भरतो आणि त्यांच्याद्वारे आरोग्य मिळतं. परंतु आज होतं काय? लोक आरोग्यासाठी जास्त धावपळ करते. कशासाठी? आरोग्यासाठी. आरोग्य आमचं नैसर्गिक जे आमचं आजारपण आहे, ज्या गोष्टी त्या कुठून आल्या? आदाम हवा यांच्या पापामुळे. देवाची इच्छा होती का आम्ही आजारी असावं? आम्ही पवित्र, सुंदर, चांगलं जीवन जगणारं कुटुंब असावं. परंतु पापामुळे ह्या नैसर्गिक आपत्त्या आल्या आणि त्यामुळे दुःख, संकट, अडचणी, आजार आहेत. परंतु मला सांगू द्या, आज इथं जेवढी उपस्थिती, त्याच्याही जास्त उपस्थितीत जर आम्ही म्हटलं की आरोग्य सभा आहे, तर जास्त करून आपण कुठे जाणार? आरोग्य सभेसाठी. परंतु एक सुज्ञतेचं उदाहरण तुम्हाला सांगते. सुज्ञ स्त्री पहिले आपलं घर, आपलं आरोग्य कुठं तयार करेल? कुठे करेल? आपल्या घरामध्येच. पहिले प्रथम एखाद्या मुलाला म्हणा, मुलीला म्हणा, तुमच्या कुटुंबात म्हणा, स्वतःला म्हणा, मिस्टरांना म्हणा, ताप आला तर आपण पहिले काय शोधतो? पॅरासिटामॉल, नाही का? जे काय आहे, ज्या ज्या गोष्टी शोधतो. पण पहिले प्रथम आपण असं म्हणतो का? नाही, पहिले प्रार्थना करूया आणि मग प्रभू आरोग्य देणारच. आरोग्य आमच्या जवळ नसेल तर पहिले आपण कुठे पळू? जिथं आरोग्याच्या सभा आहे. वचन नाही घेणार आपण, हे वचन अंतःकरणात घेणार पण नाही आणि चालणार पण नाही. पण मला काय मिळालं पाहिजे? आरोग्य मिळाला पाहिजे. आणि आरोग्याकडे आम्ही धावतो म्हणजे आम्ही काय करतो माहिती का? आम्ही आशीर्वादाच्या मागे पळतो. आणि आशीर्वाद कुठे असतो माहिती का? परमेश्वराचं वचन सांगतं, आपण जर वाचलं तर अनुवादाचा 28व्या अध्यायामध्ये सांगितले, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, त्याच्या आज्ञाचं पालन कराल, तुम्ही ते आज्ञा पाळाल, त्यावेळेस आशीर्वाद तुमच्या मागे काय करत येतील? धावत येतील. तुम्ही आशीर्वाद तुमच्या मागे धावतील आणि तुम्ही पुढे असाल. किती अद्भुत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी गाडी एका गाडीला ओव्हरटेक करून जाते, गाडी ओव्हरटेक करताना पाहताना तुम्ही, तशी ओव्हरटेक करून जाते, तसे आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त होतील. कशाद्वारे? कशाद्वारे? देवाच्या आज्ञाचं पालन केल्यामुळे. हवाबाईचं कुटुंब कशामुळे विस्कळीत झालं? आज्ञा भंगामुळे.
आज आम्ही आज्ञाचं पालन करू, जे सुज्ञता आमच्या अंतःकरणात ठेवू, तर आशीर्वाद आमच्या मागे काय करत येतील? धावत येतील. वचन आम्हाला सांगतं ते आशीर्वाद आमच्या मागे धावत येतील. सगळे वचन ऐकत आहे. अनुवादाचा 28वा अध्याय आणि वचन आपण 3-4 पर्यंत वाचन करू. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझे किल्लारे, गुरेढोरे व शेंद्रे मेंढरे याचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. या ठिकाणी जे वचन आपण वाचलं, तुझी परात, तुझी शेतीवाडी नाही का, तुझे गुरेढोरे, तुझे किल्लारे काय होतील? आज इथं उपस्थित असं कोणी नाही त्यांच्याकडे शेतीवाडी नाही, गुरेढोरे नाही, सगळे काय ना काही आहे नाही का. आणि हे सगळं आशीर्वादित करण्यामागे परमेश्वराचं वचन सांगतं तुझी परात पण आशीर्वादित येईल. पण त्याला एक अट सांगितली. काय अट सांगितली आहे? काय करायचंय? आज्ञाचं पालन करायचंय. तुझा देव परमेश्वर याच्या वाणीकडे तू काय कर? लक्ष लाव. आज आपण किती जण लक्ष लावणार त्यावेळेस आपल्याला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. जेवढं आपण मनन करणार, इथे जाणार, इथून इथे जाणार आणि मग आपण चालणार. प्रियांनो, आज आम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे. कोणाला आशीर्वाद नको असतात? सगळ्यांना आशीर्वाद पाहिजे, बरोबर. आणि ते आशीर्वाद आम्हाला मिळवायचे आहे तर पहिले प्रथम आम्हाला आमच्या दुष्ट गोष्टींपासून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून, आज्ञेचं उल्लंघन करण्यापासून आम्हाला दूर राहायचे. आणि जर आम्ही तसं करत नसू, ज्याप्रमाणे हवाबाईने आदामाला सावध करायला पाहिजे होतं एक सहचारणी म्हणून, पण तिने त्याला सावध केलं का? आजकाल तसंच होतं. स्त्रिया जास्त करून आपल्या स्त्रियांचं, जरी पुरुष प्रधान आहे देश, परंतु स्त्रिया मध्ये मध्ये काही ॲडवाईस देत असतात, सांगत असतात नाही का. त्याच्यामुळे पण घर कधी कधी हे होतं, विस्कळीत होतं आणि आशीर्वादापासून वंचित राहतं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये स्त्रीने, पवित्र शास्त्रामध्ये सांगितले, एक सद्गुणी स्त्री म्हणून ज्यावेळेस ती उभारल्या जाते, ज्यावेळेस तिचं कुटुंब ती ख्रिस्तामध्ये तयार करते, त्यावेळेस तिचं घर कसं राहतं? स्थिर राहतं. आपण शिकणारच आहोत. पण आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे तर आम्हाला प्रत्येक शापापासून दूर राहावं लागेल. आणि नीतिसूत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वचन 33 मध्ये सांगितले, परमेश्वराचे शाप आमच्यापासून दूर जातात आणि त्या घराला काय प्राप्त होतो? आशीर्वाद प्राप्त होतो. कोणाला? नीतिमान व्यक्तीला. आपण वाचूया नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय वचन 33. परमेश्वराचा शाप दुर्जनाच्या घरावर असतो, पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. धार्मिकाच्या वस्तीला काय देतो? आशीर्वाद देतो. आणि परमेश्वराचा शाप कोणावर असतो? दुर्जनाच्या घरावर. कोणाच्या घरावर? दुर्जनाच्या घरावर. दुर्जना कसा असतो? मूर्ख असतो. कसा असतो? मूर्ख असतो. एखाद्या व्यक्तीला आपण वारंवार तीच गोष्ट सांगत आणि ती तिला कळतच नाही, तिला तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल? मी काय नाही म्हणत, काय म्हणाल? मूर्ख म्हणाल ना. आता तुमच्या वयानुसार ह्या गोष्टी किती वेळा आपल्या कानावर आलेल्या? किती वेळा आल्या सांगू शकाल? खूप वेळा नाही का. पवित्र शास्त्र रोज आपल्या जवळ आहे. प्रियांनो, आम्हाला हे वचन वाचून सुज्ञ बनायचे. काय बनायचे? आणि आज हे वचन आपल्या अंतःकरणात घेऊन जायचे की सुज्ञ स्त्री आपलं घर आपल्या हाताने बांधते, मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते काय करते? पाडून टाकते. आज आम्हाला विचार करायचा आहे, घर बांधणाऱ्या स्त्रीमध्ये आम्हाला घर बांधायचे किंवा पाडणाऱ्या स्त्रीमध्ये, म्हणजे काय बनायचंय? सुज्ञ बनायचंय का मूर्ख बनायचंय? काय बनायचंय? मग एकमेकांना म्हणा, आजपासून आपण सुज्ञ बनूया. म्हणजे तुम्ही मूर्ख आहे असं नाही म्हणायचं मला, पण सुज्ञ
बनूया आणि आपलं घर बांधूया. बोला, एकमेकांना बोला आपण, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. बोला एकमेकांना, आपण सुज्ञ बनूया आणि आपलं घर बांधूया. जे झोपलेले असतील ते पण एकमेकांना बोलूया, नाही का? प्रियांनो, आपलं घर आम्हाला सुज्ञ स्त्री म्हणून ख्रिस्तामध्ये बांधायचंय. 3 गोष्टी कोणत्या आहे? ख्रिस्तामध्ये आपलं जीवन, ख्रिस्तामध्ये प्रभूला राहण्यासाठी पवित्र घर आणि देवाचं राज्य. प्रियांनो, आम्हाला पाहास मिळतं, जे पहिले कुटुंब आम्ही पाहिलं त्यामध्ये ख्रिस्त होता, देव स्वतः त्यांच्यामध्ये होता. परंतु त्या ठिकाणी हवाबाईचे विचार कोणाशी जुळले गेले? सैतानाच्या प्रश्नांवर तिने जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून कदापिही भुरळामध्ये जीवन जगू नका. मोह येतील पण त्या मोहामध्ये पडू नका. मोह येत असेल तर प्रभूला म्हणा, प्रभू आम्हाला तू शक्ती दे, तो आम्हाला सहाय्य कर, तो आम्हाला मदत कर, आमचं घर बांधण्यासाठी आम्हाला स्थिर असा आतमध्ये सुज्ञ असं अंतःकरण दे, की जेणेकरून आमचं घर कसं राहील? स्थिर राहील. आणि एक सुज्ञ स्त्री म्हणून आपण एक चांगले सल्ला देणारे बनू. आपल्या मिस्टरांना आपण स्वतःही मोहात पडू आणि दुसऱ्यालाही मोहात पडू असं न करता आपण एक सज्ज आणि चांगली सद्गुणी स्त्री म्हणून आम्हाला जीवन जगायचे. प्रियांनो, आजचं वचन निश्चितच तुमच्या कानावर आलेले, फक्त ते कानावर येऊन ह्या कानाने जाण्यासाठी नाही, तर ती ह्या कानातून येऊन इथं येण्यासाठी, इथं येऊन हृदयात येण्यासाठी आहे आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी. कारण की परमेश्वराचं वचन म्हणतं, नुसतं ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा. खूप साऱ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आणि त्यात तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. खूप सारे उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये ते आम्हाला शिकणं गरजेचं आहे. एक कुटुंबाचा पाया आम्ही कसा बांधत आहोत याकडे आम्हाला लक्ष द्यायचंय. आम्ही इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, संसारिक गोष्टींमध्ये जास्त लक्ष देतो. हे इथं असंच पाहिजे, हे इथं असंच ठेवलं पाहिजे, इतक्या गोष्टी आपल्या. पण आपल्या मुलांविषयी, मुलीविषयी कधी आपण विचार करतो का? ते बाहेर जातात तर विचार करतो का? प्रार्थना करतो आणि मग मोठं झाल्यावर रडत बसतो. रडतो की नाही? खूप जणांचे प्रॉब्लेम्स असतात, समस्या असतात. आजकालचे तरुण ऐकतच नाही असं म्हणतो, पण त्याला कारणीभूत पण आपणच असतो. कारण की तो पाया आपण ख्रिस्तामध्ये बांधलेला नसतो. ख्रिस्तामध्ये ते घर स्थिरावलेलं नसतं. ते घर आपण ते पूर्ण रीतीने ख्रिस्ताच्या वचनाने, ख्रिस्ताच्या गुणांनी आपण ते बांधलेलं नसतं. आणि म्हणून ख्रिस्त आमचा मध्यस्थ पाहिजे असेल तर एक सद्गुणी स्त्री म्हणून आम्हाला एक निस्वार्थी जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी शेवटलं सांगून समाप्त करते, की आपण निस्वार्थी जीवन जगूया. निस्वार्थी जीवन कोणाचं आहे माहिती आहे का? ख्रिस्ताचं. कोणाचं आहे? ख्रिस्ताचं जीवन आहे, निस्वार्थी जीवन. त्यामध्ये कोणताही लोभ नाही किंवा स्वार्थ नाही. जे काही केलं ख्रिस्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी सर्वस्व दिलेले आहे. आणि म्हणून एक सद्गुणी स्त्री म्हणून ज्यावेळेस आम्ही आमचं कुटुंब तयार करतो त्यावेळेस ते एक निस्वार्थी जीवन आमचं असलं पाहिजे. आमच्या लेकरांना पण ते शिकवलं पाहिजे की या जगात आपल्याला काही घेऊन जायचं नाही. संपूर्ण जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? हे आपल्या लेकरांना हे वचन शिकवलं पाहिजे. आणि म्हणून एक तुमच्या माहितीसाठी किंवा एक छोटंसं जगिक उदाहरण सांगते, की एक मासा असतो आणि तो मासा आपल्या मम्मीला म्हणतो की मम्मी आपल्याला का फिश म्हणतात, नाही का? आणि ती म्हणते की आपण पाण्यात असतो ना म्हणून आपल्याला फिश म्हणतात. आणि मग नंतर तो परत म्हणतो, मग हे लोक, हे जे माणसे हे जमिनीवर राहतात त्यांना काय म्हणतात? तिने उत्तर दिलं, त्यांना सेल फिश म्हणतात. समजलं? म्हणजे स्वार्थी म्हणतात. काय म्हणतात? स्वार्थी. प्रियांनो, आम्ही या जगामध्ये राहत असताना प्राणी, पशु पक्षी हे देखील देवाने निर्माण केलेले आहे, परंतु बऱ्याचदा त्यांच्यामध्ये
तरी आम्हाला प्रेम प्रीती दिसतं, परंतु एक सुज्ञ स्त्री नसल्यामुळे आपण एक स्वार्थी कुटुंब तयार करतो आणि आपल्यामध्ये एक स्वार्थ निर्माण होतो. तर आम्ही स्वार्थी नसावं, सेल्फिश नसावं, तर आम्ही कसं असावं? ख्रिस्ताचे निस्वार्थी जीवन जगणारे स्त्री असावं. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला एक सुज्ञ स्त्री म्हणून परमेश्वराचं वचन घेऊन जायचंय. आपण पुन्हा एकदा स्टार्टिंगला हे वचन ब्रीद वाक्य आपलं विसरता कामा नये. आल्यानंतरही बोलणार, जाताना देखील आपण बोलणार. आणि म्हणून सर्वजण आपण सोबत बोलूया. आजचं वचन पाठ झालं असेल तर बोला, तुमच्या समोरच आहे नाही का, ते पण तुम्ही वाचून बोलू शकता. प्रत्येक आपलं मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. आणि मग आता दिवसभर घरी गेल्यानंतरही आत्मपरीक्षण करायचे की मी सुज्ञ आहे की मूर्ख आहे, मी माझं घर कशात बांधते, मी सुज्ञपणे माझं घर बांधते आहे किंवा नाही, किंवा स्वतःहून ते पाडण्याचा प्रयत्न करत आहे का. हेच आत्मपरीक्षणासाठी आमचं आयुष्य आम्हाला आहे. आणि म्हणून आजपासूनच तो दिवस, तो वेळ ठरवा की ज्या दिवशी मी ख्रिस्ताला समर्पित होऊन माझं कुटुंब आजपासून मी ख्रिस्तामध्ये काय करेल, बांधण्याचा प्रयत्न करेल. होऊ शकतं पडलेलं असेल, अनेक अशा प्रॉब्लेमनी पडलेलं, म्हणजे जगिकरित्याने पडलं तरी आपण त्याला काय करतो, हे करतो, म्हणजे रिव्हिजन त्याचं आपण पुन्हा एकदा नवीन बांधणी करतो नाही का. आणि तसंच आम्हाला आमच्या कुटुंबाची पुन्हा एकदा नवीन बांधणी करायची आहे आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनात आपल्याला घ्यायचे. आपण परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया, त्याच्या कृपेमध्ये आपण स्वतःला लीन आणि नम्र करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वर पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते जिवंत दयागण प्रेम बाप्पा, मनापासून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. सर्व आदर मान महिमा गौरव आम्ही तुला समर्पित करत आहोत. याकरता की प्रिय प्रभू, आज तू आमच्या संगतीत तू राहिला आणि आज समय बाप्पा सुज्ञ स्त्री म्हणून काय आहे, मूर्ख स्त्री म्हणून काय आहे, याची चांगली ओळख तू आम्हाला पवित्र शास्त्रातून प्रिय प्रभू आदाम हवा या कुटुंबाच्या ओळखीद्वारे तू करून दिलेली आहे. आणि म्हणून तुझ्या आज्ञेमध्ये, तुझ्या वचनामध्ये आमचं घर स्थिर राहण्यामध्ये तुझी कृपा पुरव आणि आम्हाला एक चांगलं प्रभूमध्ये आमचं जीवन जगणारे तू बनव. प्रभूला राहण्यासाठी एक पवित्र घर आम्ही तयार करावं, तुझं स्वर्गीय राज्य आम्ही तयार करावं. यासाठी बाप्पा आमच्या कुटुंबाला, आमच्या कुटुंबातील लहान थोरांना, सर्व लहान थोर सभासदांना तुझ्या पवित्र हातात तू घे. विशेष करून आमच्या स्त्रियांना तुझ्या पवित्र हातात तू घे आणि प्रत्येक स्त्रीद्वारे तू गौरीला जा, उंचला जा आणि प्रत्येक स्त्रीला प्रिय प्रभू एक सद्गुणी स्त्री म्हणून, एक सुज्ञ स्त्री म्हणून आमचं जीवन जगणारी तू बनव बाप्पा. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर, तुझ्या वचनाने भर. वचनाकडे आम्ही लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं, असंच तू कर. प्रिय प्रभू, तुझी कृपा पुरवली, तुझी दया तू मला दिलीस, म्हणून मी तुझा आभार मानते आणि सर्व आदर मान महिमा गौरव तुला समर्पित करते. ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र अतिगोड मधुर नावात मागते, म्हणून तो आई. आमेन. सुंदर देवा, आपा ओनाय गोयली आहे आणि त्या की आशीर्वाद मेलोज आहे त्याबद्दल आहे देवा नावाला धन्यवाद. तर यावेळेस आपा आजचं दान त्या प्रभू देणारे आहे त्या पिपळवाळ्या बोय आणि हे गाणं ते सादर करी हे की आहे विनंती को. त्यावेळेस ते गाणं ही जो आहे ओरी तो आजचं दान त्या देवाला देणारे आहे. तर या